आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन। त्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 1 वाटीभर, कोबी, कांदा, गाजर, आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि चवीनुसार मीठ। आता आपण ही कोबी जी आहे ही अर्धी कोबी आपण यूज करणार आहोत आणि हे सगळे जे जिन्नस आहेत हे जिन्नस आपण चॉपरमधून बारीक करून घेणार आहोत। आता आपण चॉपरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि चॉपरमधून आता याला बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की चॉपरने आपले हे सगळे जे कांदा, कोबी, गाजर, शिमला मिरची जे होतं ते किती छान मस्त बारीक झालेलं आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत स्वादानुसार मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस 2 चम्मच, त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यात अजिनोमोटो सोया सॉस आपण टाकणार आहोत 2 चम्मच, त्यानंतर आपण त्यात पीठ घालणार आहोत, मग नंतर आपण त्याला एकजीव करून घेणार आहोत। या मिश्रणमध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण याच्यात गाजर आणि कोबी जे असतं मीठ टाकलेलं आहे, कोबी आहे, याचं पाणी सुटत असतं, म्हणून याला आपल्याला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही। जर तुम्हाला शेवटी वाटत असेल तर थोडं आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करू शकतो। तुम्ही बघू शकतात की आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, ते तळण्यासाठी तयार आहेत। आता तुम्ही बघू शकतात की तेल जे आहे ते गरम झालेलं आहे। आता मी याच्यात चमचीने एक असा गोळा टाकणार आहे। ह्या प्रकारे मी चम्मचने सगळे गोळे टाकून घेणार आहे। चम्मचला थोडंसं पाण्यात बुडवायचं आणि परत टाकायचं, जेणेकरून पीठ जे आहे ते चम्मचला चिटकत नाही। या प्रकारे मी सगळे गोळे टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपण सगळे गोळे टाकून घेतलेले आहेत आणि आता याला थोडंसं फुल गॅसवर तळून घेणार आहोत। त्यानंतर गॅस स्लो करूया आणि 4 ते 5 मिनिटांसाठी त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत। आता हे मंचुरियन आपण काय करणार आहोत, वर खाली करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की खालचा भाग जो आहे थोडा ब्राऊन झालेला आहे। आणखी आपण आता वरचा भागला खाली करून त्याला तळून घेणार आहोत चांगलं। तुम्ही बघू शकतात की आपले हे मंचुरियन जे आहेत ते तयार झालेले आहेत। त्याला मी आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात की आपले हे व्हेज मंचुरियन जे आहे तळून तयार झालेले आहेत। हे तुम्ही शेजवान चटणीसोबतही खाऊ शकतात। आता मी बाकीचे शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी ठेवणार आहे आणि बाकीची ग्रेव्हीसोबत बनवणार आहे। बाकी मी ग्रेव्ही मंचुरियन बनवणार आहे। ते ग्रेव्ही मंचुरियनसाठी लागणारे साहित्य आहे, हे आहे आपले कांदा, शिमला मिरची आणि गाजर घेतलेले, याच्यात लसूण आणि अद्रक पण टाकून घेतले, मी आधीपासूनच चॉप करून ठेवले होते। सोया सॉस, कॉर्नफ्लावर 1 चम्मच आणि ग्रीन चिली। आता आपलं तेल तापून झालेलं आहे। यात आपण काय करणार आहोत, हे जे कापलेलं आहे साहित्य, हे जे आपलं साहित्य कापून घेतलेलं चॉप करून घेतलं होतं ते साहित्य आपण तेलमध्ये टाकून घेणार आहोत। थोडंसं, जास्त नाही, 5 मिनिटं आपण याला थोडं फ्राय करणार आहोत, जास्त फ्राय करायची गरज नाही। तुम्ही बघू शकता की हे आता 5 मिनिटं झालेलं आहे, थोडंफार शिजलेलं आहे। आता यात आपण सगळे आता आपण यामध्ये सोया सॉस 2 चम्मच टाकून 3 चम्मच टाकून घेणार आहोत। त्यानंतर चिली सॉस, ग्रीन चिली सॉस टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यात केचप, टोमॅटो केचप टाकणार आहोत 2 चम्मच सारखं। आता आपण याच्यामध्ये अजिनोमोटोही टाकून घेणार आहोत। अजिनोमोटोचं प्रमाण कमीच ठेवायचं, अजिनोमोटो जास्त टाकायचं नाही, जास्त टाकल्याने हाडं ढिसूळ होतात, म्हणून कधीतरी टाकायचं थोडंसं स्वादसाठी। यामध्ये आपण कॉर्नफ्लावर पण टाकून घेतलेलं आहे। आता याला चांगलं एकजीव करूया। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून
ग्रेव्ही थोडी थिक झाली की मग आपण मंचुरियन ॲड करू त्याच्यात. चवीनुसार आपण त्यात थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहोत. आपण या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकतात की ग्रेव्ही जी आहे ती छान उकळलेली आहे. आता याला आपण एकजीव करून घेऊया आणि 5 ते 7 मिनटं याला इथे शिजू देऊया. आता आपले हे व्हेज मंचुरियन जे आहे ते तयार झालेले आहेत. जर तुमच्याकडे ओली कांद्याची पात असेल तर तुम्ही तीही वरून टाकू शकतात, त्याच्याने स्वाद छान लागतो. पण माझ्याकडे आता कांद्याची पात नाही आहे म्हणून मी काही टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.